चोर लॉक न तोडता बॅगेतले सामान कसं चोरतात, हा जुगाड पाहून पोलिसही होतील शॉक. चोरी टाळायची असेल बॅग भरताना ही चूक तुम्ही करू नका. व्हिडिओमध्ये तुम्ही चोरांची टेक्निक पाहू शकता. सर्वात आधी चोर बॅगेच्या चैनीवर एक पेन लावतात. या पेनाची नीब अगदी अलगदपणे चैनीत आरपार घुसवतात आणि मग एक झटका देऊन ती चैन तोडतात. त्यानंतर बॅगेतलं हवं ते सामान चोरतात आणि मग पुन्हा एकदा ते पेन पुढे मागे सरकवून ती बॅग पहिल्यासारखी बंद करतात. आता जोपर्यंत तुम्ही बॅग उघडून पाहत नाही तोपर्यंत तुमचं सामान चोरीला गेलं हे तुम्हाला कळणार नाही. हा व्हिडिओ जनजागृतीच्या उद्देशाने तयार करण्यात आला आहे. गर्दीच्या ठिकाणी चोर मंडळी लोकांच्या बॅगामधील सामान गायब करतात. त्यामुळे या व्हिडिओतून बहुसंख्य लोकांना आपल्या सामानाची सुरक्षा कशी करावी याबाबत माहिती मिळाली आहे. असो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कळवा. झोमॅटो बॉयनं केली कमाल, घोड्यावरनच केली फूड डिलिव्हरी. व्हिडिओमध्ये तुम्ही एका तरुणाला पाहू शकता जो घोड्यावर बसून फूड डिलिव्हरीचं काम करत आहे. ट्रक चालकांचा संपामुळे झाला आहे असं म्हटलं जातं की पेट्रोलच्या तुटवड्यामुळे बाईकवरून डिलिव्हरी करणे शक्य होत नव्हतं. त्यामुळे त्याने चक्क घोडेस्वारी करण्याचा निर्णय घेतला. सामान ग्राहकापर्यंत उशिरा पोहोचतोय याच पार्श्वभूमीवर एका झोमॅटो डिलिव्हरी बॉयचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. हा तरुण चक्क घोड्यावर बसून ग्राहकापर्यंत अन्नपदार्थ पोहोचवतोय. या घोडेस्वार झोमॅटो बॉयचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत असून त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव केला जात आहे. मीडिया रिपोर्टरनुसार ही घटना हैदराबाद मधील चंचलगुडा या ठिकाणी घडली आहे. अयोध्या राम मंदिरासाठी तयार करण्यात आलेल्या 48 घंटा नेमक्या कोणत्या कंपनीने तयार केल्या आहेत याची खरी माहिती आता समोर आली आहे. लाईट हाऊस जर्नलिझमला एक पोस्ट सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर मोठ्या प्रमाणात शेअर केली जात असल्याचे आढळले. व्हिडिओमध्ये दाखवण्यात आलेला प्रचंड मोठा घंटा बेल रिचीने बनवल्याचा दावा पोस्टमध्ये करण्यात आला आहे. पण याचा नीट तपास केल्यावर घंटा बनवणाऱ्या कंपनीबाबत एक मोठा उलगडा झाला आहे. नेमकं हे प्रकरण काय याविषयी सविस्तर जाणून घेऊया. आम्हाला पत्रिकेवरील एक रिपोर्ट देखील सापडला. तमिळनाडूतून घंटा गाडी निघाल्याचाही अहवालात उल्लेख आहे. रिपोर्टमध्ये सांगितले आहे अंडाल मोल्डिंग वर्कर्सचे मालक आर राजेंद्रन म्हणाले की त्यांचे कुटुंब गेल्या 7 पिढीपासून या व्यवसायात आहेत. प्रसाद यांना आमच्या कामाची माहिती मिळाली आणि त्यांनी चेन्नई येथील एका व्यापाऱ्यामार्फत आमच्याशी संपर्क साधला. प्रसाद यांना राम मंदिर प्रशासनाकडून मंदिरासाठी घंटा पुरवण्याचा आदेश मिळाला असे ते म्हणाले. आम्हाला ऑर्गनायझर वेबसाईटवर एक रिपोर्ट देखील सापडला ज्यात उल्लेख केले आहे की बंगळुरू येथील भक्त राजेंद्र प्रसाद यांनी नमकल येथील मोहनूर रोडवरील अंडल मोल्डिंग वर्कर्स मधून 48 घंटा तयार करण्याचे काम मिळाले. तुम्ही आतापर्यंत विविध प्रकारचे ऑमलेट खाल्ले असतील. मसाला ऑमलेट, चीज ऑमलेट, व्हेजिटेबल ऑमलेट, चिकन ऑमलेट असे विविध प्रकारचे ऑमलेट बाजारात मिळतात. हे प्रकार कमी आहेत म्हणून की काय आता एक नवी रेसिपी समोर आली आहे. या प्रकाराला पार्ले बिस्किट ऑमलेट असे म्हणतात. सर्वात आधी 2 अंडी घेतली, मग त्यामध्ये कांदा, टोमॅटो, मसाला, हळद या गोष्टी मिक्स करून बॅटर तयार केलं. हे बॅटर तव्यावर टाकलं. त्यानंतर खरा खेळ सुरू होतो. या अंड्यावर पार्ले ग्लुको बिस्किट टाकले आणि शेवटी या बिस्किटावर चीज टाकून तयार झालं बिस्किट ऑमलेट. असो, तुम्हाला संधी मिळाली तर हे ऑमलेट तुम्ही खाल का? आपल्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की द्या. आजोबांनी त्यांच्या मुमताजला दाखवला ताजमहल. सोशल मीडियावर आजी आजोबांचेही अनेक रोमॅन्टिक व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात. असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये उतर वयात आजोबांचे प्रेम उफाळून आलं आहे. या आजोबांनी काय केलं ते पाहून तुम्हीही अवाक व्हाल. या आजोबांनी आपल्या पत्नीला चक्क व्हीलचेअरवर का होईना पण घेऊन ताजमहल दाखवायला घेऊन आले. आजी आजोबांच्या या प्रेमाच्या व्हिडिओने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. त्यांच्या पत्नीला चालता येत नाही तरीही ते ताजमहल दाखवायला व्हीलचेअरवर पत्नीला घेऊन आले आहेत. वृद्ध कपलच्या प्रेमाचा हा व्हिडिओ आपल्यापर्यंत पाहिल्यानंतर तुमच्या डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही. पुन्हा पुन्हा पाहावयासा वाटेल असा हा व्हिडिओ आहे. आयुष्य हे खूप सुंदर आहे आणि ते आपल्यामधील प्रेमाने अजून सुंदर होतं. प्रेमाचे रंग वेगवेगळे असतात. ते कधी शब्दाने तर कधी स्पर्शाने तर कधी छोट्या छोट्या गोष्टींनी एकमेकांना सांगितले जातात. म्हणतात उतर वयात कधी प्रेमाची परिभाषा कळते त्यावेळी आपल्याला आपल्या जोडीदारांशी खास गरज असते. उतर वयातील प्रेम हे खऱ्या अर्थाने निस्वार्थ, सुंदर आणि परिपूर्ण असतं. या व्हिडिओमधील आजोबांनी समाजाची काळजी न करता आजीबद्दलचं प्रेम व्यक्त केलं आहे.